महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यात धुमाकूळ माजवणाऱ्या सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीला ओतूर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने केलं गजाआड। ओतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोळवाडी, बल्लाळवाडी, आलमे आणि डिंगोरे या गावातील ग्रामस्थ आणि तरुणांच्या मदतीने पोलिसांनी एका आंतरराज्यीय सशस्त्र दरोडेखोर टोळीला ताब्यात घेतलं आहे। या प्रकरणात एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। आरोपींची नावे पुढील प्रमाणे आहेत। 1. सोनूसिंग कापूरसिंग टाक, वय वर्ष 30, राहणार तुळजाभवानी वसाहत, कॅनॉल जवळ, हडपसर, पुणे। 2. जिलूसिंग शेरसिंग दुधाणी, वय वर्ष 40, राहणार सह्याद्री हॉस्पिटलच्या मागे, खोपोली, शिळफाटा, जिल्हा रायगड। 3. करणसिंग गगनसिंग टाक, वय वर्ष 27, राहणार साकला प्लॉट, परभणी। 4. पंकजसिंग काळूसिंग शिकलगार उर्फ दुधाणे, वय वर्ष 40, राहणार गांधीनगर झोपडपट्टी, अंबरनाथ। 5. पापी सिंग उर्फ कृष्णासिंग साहेबसिंग टाक, वय वर्ष 18, राहणार साकला प्लॉट, परभणी। आणि 6. मंगलसिंग मायासिंग दुधाणी, वय वर्ष 58, राहणार झरी, जिल्हा परभणी। पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत या टोळीनं महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यात मिळून एकूण 20 गुन्हे केल्याचं उघड झालं आहे। त्यामध्ये 2 दरोडे, 1 दरोड्याचा प्रयत्न, 2 जबरी चोरी, 13 घरफोड्या आणि 2 वाहन चोरीचा समावेश आहे। त्यांच्या विरोधात ओतूर, संगमनेर, नेवासा, लोणी, अंबेजोगाईसह तेलंगणातील निजामाबाद, आरमूर, निर्मल अशा विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत। विशेष म्हणजे या आरोपींवर यापूर्वीच महाराष्ट्र, तेलंगणा आणि इतर राज्यात 50 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत। ओतूर पोलिसांच्या आणि कोळवाडी, बल्लाळवाडी, आलमे, डिंगोरे ग्रामस्थांच्या मदतीने हे दरोडेखोर पकडले गेल्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे। जुन्नर टाइम्स, जुन्नर। बरोबर सगळं आपण मुरीत पकडला नाही का?